शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचाराला प्रभाग क्रमांक 11 मध्ये दिवसेंदिवस प्रचंड पाठिंबा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचार फेरी दरम्यान संपूर्ण प्रभागात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांचा वाढता सहभाग हा या विजयाची नांदी ठरत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. या प्रचार मोहिमेत ज्येष्ठ नागरिक, युवक युवती तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळत आहे. विशेषतः महिलांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत आपल्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाबाबतच्या सूचना सत्यजित जाधव यांच्यासमोर मनमोकळेपणानं मांडल्या. सत्यजित जाधव यांनी देखील प्रत्येक नागरिकाशी आपुलकीनं संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्यसेवा, स्वच्छता, स्ट्रीट लाईट्स तसेच सार्वजनिक सोयीसुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची त्यांनी नोंद घेतली. नागरिकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. प्रभागातील प्रत्येक प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न समजून मुद्दे सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन असं ठाम आश्वासन सत्यजित जाधव यांनी यावेळी दिलं. विकास हाच आपला एकमेव अजेंडा असून कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना न्याय देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तर तुम्ही माझ्या मते तुम्ही आता रॅलीमध्ये आहात, बघतच आलेला आहे की किती प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. महायुतीला किती प्रतिसाद मिळालेला आहे. चारही उमेदवारांनाही प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे. आणि ही जी गर्दी आहे मागं, ही खरोखर ही गर्दी म्हणजेच एक कौल आहे. आणि हे सगळे मतदारसंघातली ही लोक आहेत, सगळी कुठली मतदारसंघाच्या बाहेरमधली लोक नाहीत कुठली. ही सगळी महायुतीवर प्रेम करणारी लोक आहेत. ही प्रेम जी प्रेम घेऊन जनता आमच्या पाठीशी उभा राहिल्या. आणि इथून पुढं जे काय आहे आता महायुतीचं सरकार तर निश्चितपणे येणार आहे. तर महायुतीला सर्व आमच्या मताधिकाऱ्यांनी स्वीकारलेला आहे, सर्व प्रभागाने स्वीकारलेला आहे. त्यामुळं प्रतिसाद तर खूप आहे. आणि ह्या वेळेला महायुती सरकार पण येणार आणि महायुतीचा झेंडा सुद्धा महानगरपालिकेला लागणार. या प्रचारादरम्यान अनेक नागरिकांनी प्रभाग क्रमांक 11चा सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास फक्त सत्यजित जाधवच करू शकतात अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या आत्तापर्यंतच्या सामाजिक कार्याचा, जनसंपर्काचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा उल्लेख करत नागरिकांनी जाधव आणि महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याचं या रॅलीमध्ये दिसून आलं. प्रभागात रखडलेली विकासकामं पूर्ण करणं, नव्या विकासकामांना गती देणं, युवकांसाठी क्रीडांगणं, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा स्पष्ट अजेंडा सत्यजित जाधव यांनी मांडला. नुसती आश्वासनं न देता प्रत्यक्ष कामातूनच विकास घडवून आणू असं त्यांनी ठामपणे नागरिकांना सांगितलं. या प्रचार फेरीला अक्षरशः उत्साहाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल-ताशा वादन, हलगीच्या तालावर आणि गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांचा जोश आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता या ठिकाणी आता मतदारांच्या मध्ये एक कुतूहल जागं झालं आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच ही लढत होणार असं नागरिक बोलून दाखवत आहेत. दरम्यान या भव्य प्रचार फेरीत खासदार धनंजय महाडिक, भाजपचे नेते महेश जाधव, शिवसेनेचे नेते हर्षल सुर्वे, रिपब्लिकन पार्टीचे नेते दादासो माने, शिवसेनेचे पदाधिकारी आमते यांच्यासह विविध पक्षांचे मान्यवर, पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सत्यजित जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नागरिकांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी बोलताना सत्यजित जाधव यांनी सांगितलं, प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांचा मिळणारा प्रेमळ प्रतिसाद आणि विश्वास पाहता विजय निश्चित असून हा विजय जनतेचा आणि विकासाचा विजय असेल. नागरिकांच्या सहकार्यानं प्रभागात विकासाचं नवीन पर्व सुरू करणार असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. प्रचाराच्या या फेरीमुळे संपूर्ण प्रभागात राजकीय वातावरण तापलं असून सत्यजित जाधव यांनी प्रचार मोहिमेत आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा
फक्त लाईव्ह मराठीवर.